नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण विज्ञानातल्या आणि विशेषतः रसायनशास्त्रातल्या एका अतिशय रंजक आणि महत्त्वाच्या संकल्पनेचा शोध घेणार आहोत. रोजच्या परिचयाच्या डोळ्यांना दिसणाऱ्या जगातून थेट अणूंच्या त्या अदृश्य विश्वापर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता या विषयात खोलवर जाऊया. कधी असा विचार आलाय का मनात की रसायनशास्त्रज्ञ लॅबमध्ये काम करताना कधीच असं का म्हणत नाहीत की मला ऑक्सिजनचे 5 अणू द्या किंवा 2 ग्रॅम अणू मोजून द्या? याचं कारण अगदी साधं आहे. अणू आणि रेणू हे इतके सूक्ष्म असतात की ते मानवी डोळ्यांना अजिबात दिसत नाहीत. मग प्रश्न असा पडतो की शास्त्रज्ञ या अदृश्य गोष्टी मोजतात तरी कसे? या सगळ्या कोड्याचं उत्तर एका खास संज्ञेत लपलेलं आहे, ज्याला विज्ञानाच्या भाषेत मोल असं म्हणतात. तर आपला पहिला भाग आहे अदृश्य मोजणे, मंडईपासून ते थेट प्रयोगशाळेपर्यंत. आता हा मोल नावाचा अमूर्त विचार सहज समजून घेण्यासाठी आपण एका अत्यंत परिचयाच्या उदाहरणाकडे वळूया. समजा आपण फळांच्या मंडईत गेलो आणि 1 डझन केळी मागितली तर आपल्याला लक्की 12 केळी मिळतात, बरोबर? डझन म्हणजे 12 वस्तूंचा एक सोपा गट. अगदी त्याचप्रमाणे एक मोल म्हणजे सुद्धा एक गटच आहे, पण हा गट अतिशय सूक्ष्म कणांचा असतो. आपण याला गमतीने रसायनशास्त्रज्ञांचा डझन म्हणू शकतो. डझन जसा 12 वस्तूंचा असतो तसाच मोल हा एका विशिष्ट पण प्रचंड मोठ्या संख्येचा गट असतो. आणि ती संख्या आहे 6.0222 गुणिले 1023. बापरे, ऐकूनच थोडी चक्कर येते ना? ही संख्या वाचायला जेवढी कठीण वाटते तेवढीच ती अवाढव्य आहे. विचार करा, 6च्या पुढे तब्बल 23 शून्य. या एका संख्येत संपूर्ण सूक्ष्म विश्वाचा पसारा सामावलेला आहे. ही संख्या इतकी मोठी आहे की जर आपण संपूर्ण आयुष्यभर हे कण मोजत बसलो तरी ते मोजून संपणार नाहीत. पण रसायनशास्त्रात हीच संख्या सर्व गणितांचा मुख्य पाया मानली जाते. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या विशिष्ट संख्येला विज्ञानात ॲव्होगॅड्रोचा अंक असं नाव आहे. जसं 1 डझन म्हणजे 12, तसंच 1 मोल म्हणजे नेमके 6.022 गुणिले 1023 कण. आता हे कण अणू असू शकतात, रेणू असू शकतात किंवा आयनसुद्धा असू शकतात. थोडक्यात सांगायचं तर ही संख्या म्हणजे एक मास्टर की आहे, जी मोजता न येणाऱ्या अदृश्य सूक्ष्म गोष्टींना मोजण्यायोग्य बनवते. त्यामुळे आपण आता अब्जावधी कण म्हणण्याऐवजी अगदी सोप्या भाषेत 1 मोल कार्बन असं म्हणू शकतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जादुई पूल, जो सूक्ष्म आणि स्थूल जगाला जोडतो. हा मोल म्हणजे फक्त एखादा आकडा नाहीये बरं का, तो एका अत्यंत भक्कम पुलासारखं काम करतो. एका बाजूला न दिसणारे अणू आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रयोगशाळेत ग्रॅममध्ये मोजता येणारे पदार्थ आहेत. आणि इथेच मोलर वस्तुमान ही भन्नाट संकल्पना कामी येते. मोलर वस्तुमान म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थाच्या 1 मोल कणांचं एकूण वजन, जे आपण ग्रॅम प्रति मोलमध्ये मोजतो. उदाहरणार्थ, जर आपण पाण्याचे 1 मोल रेणू घेतले तर त्याचं वजन बरोबर 18 ग्रॅम भरतं. तसंच 1 मोल कार्बन डायऑक्साईडचं वजन 44 ग्रॅम असतं. म्हणजे बघा, या मोलच्या मदतीने आपण पदार्थाच्या वजनाला थेट त्यातील कणांच्या संख्येशी जोडला आहे. आता रसायनशास्त्रातली ही एक सुवर्ण युक्ती किंवा मॅजिक ट्रिकच पहा. इथे 3 अत्यंत महत्त्वाचे संबंध उलगडतात. जर आपल्याला वस्तुमान आणि मोलचा संबंध जोडायचा असेल तर दिलेल्या वस्तुमानाला मोलर वस्तुमानाने भागावं लागतं. कणांची संख्या काढायची असेल तर मोलला ॲव्होगॅड्रोच्या अंकाने गुणावं लागतं. आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे वायूंच्या बाबतीत मानक तापमान आणि दाबाला कोणत्याही वायूचा 1 मोल म्हणजे बरोबर 22.4 लिटर आकारमान. हा एकच नियम संपूर्ण रसायनशास्त्राच्या गणिताचा खरा पाया आहे. तिसरा भाग, गणित झालं सोपं, कार्बनचं कोडं सोडवताना. खरं सांगायचं तर रसायनशास्त्रातल्या गणितांना घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपण जे शिकलो ते प्रत्यक्षात कसं वापरायचं ते एका सोप्या उदाहरणातून पाहू. समजा आपल्याकडे 12 ग्रॅम कार्बन आहे आणि आपल्याला त्यात किती मोल आहेत हे शोधायचं आहे. पहिली पायरी, आपल्याला दिलेलं वस्तुमान 12 ग्रॅम आहे आणि कार्बनचं मोलर वस्तुमान सुद्धा 12 ग्रॅम प्रति मोल असतं. दुसरी पायरी, आता फक्त सूत्र वापरूया. दिलेलं वस्तुमान भागिले मोलर वस्तुमान म्हणजेच 12/12. उत्तर आलं 1 मोल. याचाच अर्थ असा की त्या 12 ग्रॅम कार्बनमध्ये बरोबर 6.022 गुणिले 1023 कार्बन अणू आहेत. बघा, एकदा का संकल्पना समजली की गणित किती सोपं होतं ते. हीच संकल्पना रासायनिक अभिक्रिया कशी चालते हे देखील ठरवते. पाण्याची ही एक अत्यंत परिचयाची अभिक्रिया पहा. 2H2 अधिक O2 यातून 2H2O मिळतात. आता याचा अर्थ केवळ 2 रेणू हायड्रोजन असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की हायड्रोजनचे 2 मोल ऑक्सिजनच्या 1 मोलसोबत अचूकपणे मिळतात आणि पाण्याचे 2 मोल तयार करतात. या प्रमाणाला स्टॉइकिओमेट्री असं म्हणतात.
हे अगदी एखादा परफेक्ट रेसिपीसारखं आहे जे आपल्याला प्रयोगशाळेत अचूक उत्पादन मिळवण्यासाठी किती ग्राम रसायने मिसळावी लागतील हे अगदी अचूक सांगतं. हे सगळं केवळ पुस्तकापुरतं मर्यादित आहे असं वाटत असेल तर तसं अजिबात नाही. या मोल संकल्पनेचा आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. जेव्हा औषधांच्या गोळ्या बनवल्या जातात तेव्हा त्यात कोणत्या रसायनाचं किती सूक्ष्म प्रमाण असावं हे याच मोलच्या आधारावर ठरवलं जातं. कारखान्यांमधलं औद्योगिक उत्पादन, प्रदूषण मोजण्याची मानके आणि वाहनांची इंधन कार्यक्षमता तपासणं या सर्व गोष्टी मोलशिवाय शक्यच नाहीत. म्हणजेच आधुनिक विज्ञानाचा हा खऱ्या अर्थाने कणा आहे. भाग 4. चुकांमधून शिकताना कोणत्या सामान्य चुका आपण टाळल्या पाहिजेत. बघा, कोणतीही नवीन संकल्पना शिकताना थोड्याफार चुका तर होणारच, पण विद्यार्थी साधारणपणे कोणत्या चुका करतात ते पाहूया, जेणेकरून आपण त्या सहज टाळू शकू. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे मोल आणि वस्तुमान यांची सरमिसळ करणे. नेहमी लक्षात ठेवा, मोल ही फक्त मोजण्याची एक संख्या आहे, वजन नाही. दुसरी चूक म्हणजे एकके किंवा युनिट्स लिहायला विसरणे. ग्रॅम, मोल किंवा कण हे नेहमी स्पष्ट लिहिलं पाहिजे. मोलार वस्तुमान आणि रेणवीय वस्तुमान यात गोंधळ न करणं आणि ॲव्होगॅड्रोचा अंक कधीही विसरून न जाणं हेच यशस्वी गणिताचं खरं रहस्य आहे. योग्य एककांचा वापर केला की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. जरा विचार करा, जर केवळ एकच संख्या दृश्य आणि अदृश्य विश्वामधील हे अवाढ्य अंतर इतक्या सुंदरपणे कमी करू शकते, तर या विज्ञानाच्या अफाट जगात अजून कोणती रहस्य उलगडण्याची वाट पाहत असतील. रसायनशास्त्राचं हेच तर खरं सौंदर्य आहे, जे आपल्याला सतत नवीन काहीतरी शिकण्याची आणि शोधण्याची प्रेरणा देत राहतं. जर आजचं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल आणि मोल ही सुरुवातीला अवघड वाटणारी संकल्पना आता अगदी सोपी वाटू लागली असेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांसोबत हे स्पष्टीकरण शेअर करा, कारण इथे आपण अशाच अवघड संकल्पना अतिशय सोप्या करून शिकत राहतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक माहितीसोबत. तोपर्यंत नेहमीप्रमाणे शिकत रहा आणि नवनवीन गोष्टी शोधत रहा.